माझी एक मैत्रीण आपल्या लहान बाळाला रोज दूध बिस्किट देते। बाळ रडायला लागलं की लगेच बिस्किट हातात आणि बाळ ही बिस्किट मिळाले की शांत। मी तिला म्हणाले, अगं हे रोज रोज बिस्किट देणं बरं नव्हतं। बिस्किट, चॉकलेट, कुरकुरं असं सारखं देऊ नको, ते फार चांगलं नसतं। त्यावर ती म्हणाली, अगं बाळाला खूप आवडतं दूध बिस्किट, दिवसभर तेच खातं आणि मग छान खेळतंही। तसंही दूध तर लहान मुलांना चांगलं असतं ना, मग काय बिघडतं? मग मी तिला सांगितलं, अगं हे एम्प्टी कॅलरी फूड आहे, त्यातून काहीच मिळत नाही, उलट ते बाळाला धोक्याचं आहे। आणि मी तिला हे एम्प्टी कॅलरी फूड म्हणजे नक्की काय हे समजावून सांगितलं। एम्प्टी कॅलरी फूड म्हणजे असे पदार्थ ज्यातून फक्त कॅलरी म्हणजे ऊर्जा मिळते, पण शरीराला आवश्यक असलेले विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन किंवा फायबर काहीच मिळत नाही। बिस्किट, चॉकलेट, केक, पेस्ट्री, चिप्स, पॅकेटमध्ये स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स हे सर्व एम्प्टी कॅलरी फूडमध्ये येतात। हे आरोग्याला हार्मफुल का आहेत? तर हे पदार्थ खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं तर वाटतं, पण शरीराला गरजेचं पोषण मिळत नाही। म्हणून मुले असे पदार्थ जास्त खात असतील तर त्यांना दूध, फळे, भाज्या किंवा घरचे पौष्टिक पदार्थ खायची इच्छा राहत नाही। हळूहळू शरीराला आवश्यक पोषण कमी मिळू लागतं आणि त्यामुळे लठ्ठपणा, थकवा, दात किडणे आणि प्रतिकारशक्ती कमी होणे अशा समस्या जाणवू लागतात। म्हणून डॉक्टर सांगतात की असे पदार्थ कधीतरी खाणे ठीक आहे, पण रोज देऊ नका। लक्षात ठेवा, पोट भरलं म्हणजे शरीराला पोषण मिळालं असं नसतं। त्यामुळे घरी असू द्या किंवा तुम्ही बाहेर कुठे जात असाल तरी मुलांना असे पदार्थ देऊ नका। त्याऐवजी तुम्ही फळे, सुके मेवे, मुरमुरे, मखाने, घरचे लाडू असं काही देऊ शकता। त्यामुळे घरी असू द्या किंवा बाहेर लहान मुलांना एम्प्टी कॅलरी फूड पासून थोडं दूरच ठेवा। तुम्ही पण तुमच्या बाळाला दूध बिस्किटची सवय लावले का? तुमचं बाळ सुद्धा असंच एम्प्टी कॅलरी फूड खाते का? तर लक्ष ठेवा आणि बाळाचं आरोग्य जपा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं शाश्वत स्वास्थ्य चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।